सो लेट्स प्लेचा इशारा. पहिलं षटक पंकज. सुरुवात झाली आहे. तुकाराम मांगेले सरांच्या सोबतीने जोडले जाणार आहेत या मॅच साठी. हा ग्रँड फिनाले आहे, पण या ग्रँड फिनाले मध्ये कोणता संघ बाजी मारणार आहे, येणारी काय वेळ सांगणार आहे. खूप मोठी प्रतीक्षा. मागील वर्ष सायबर झाली नव्हती आणि त्याची कसरत सगळे भरून काढत असताना या स्पर्धेमध्ये अनेक उलटफेर उतार चढाव पाहिलेले आहेत आणि अखेरकार हे दोन संघ आपल्याला फायनल मध्ये मिळलेले आहेत. दोन संघामधली लढत आपण भिडन सध्याच्या घडीला अनुभवतोय आणि वातावरण आपण पाहतोय ॲटमॉस्फिअर जे क्रिकेटमय वातावरण सध्याच्या घडीला या मैदानावरती झालंय. फायनलचा मॅच आणि फायनलचा विनर कोण त्याची उत्सुकता आता शिगेला पोहोचले. विघ्नेश समोर पंकज. बुडाफटका गॅपमधून चेंडू निघून जाईल का. चेंडू अडवला, वेगाने फेकी झाली आहे. मागे चेंडू थांबलाय. ओहो डॉट आलाय. आणि बरंच या पद्धतीनं विघ्नेश बोलला होता की आम्ही जितक्या दावा करण्याचा प्रयत्न करू त्यात डिफेंडही करू. बघूया. आणि 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे ना. आता इथे चौकारासाठी 1000 रुपये आहे. एटीएम संध्याकाळी बंद होतात पण आता एटीएम ओपन आहे. एटीएम थोडंसं ओपन झालेलं आहे. एका चौकारासाठी इथून 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. वा प्रत्येक चेंडूवरती हाहाकारी दिसते. फटके जोरात येत आहेत. क्षेत्ररक्षण तितक्या ताकदीचं होत आहे. त्यामुळे हे जे बॅटल आहे म्हणजे सर्वांना काय अपेक्षा असणार आहे 40 30 35 40 अशा धाबा होऊया. परंतु दुसऱ्या बाजूने या दोन्ही संघांपैकी जो आता फिल्डिंग करणारा संघ आहे तो विचार करत येईल कुठे कुठे. हो चेंडू निघून गेलाय का. चेंडू निघून गेलाय का. येस इट इज गॉन फॉर 4. टकाटक चौकार. 4 धावा. थँक्यू. आणि लगेच मेसेज पण आला 1000 रुपये डेबिट झाल्याचा मेसेज पण आला. कारण 1000 रुपयाचा कॅश प्राईज तिथून आहे. प्रत्येक वेळेला टकाटक आहे. तिथून टकाटककडनं फूड कुपन सुद्धा आहे. त्याच्यावरती नजर असणार आहे. पण बऱ्याच वेळेला आपण एटीएम मध्ये जातो. एटीएम मध्ये एसी असते. आता कशासाठी असते एसी. कारण असं तर कोण जात नाही एटीएम मध्ये पण त्याच्यामध्ये एसी असते क्योंकि पैसों में थोडी गर्मी होती है इसीलिए तो एटीएम में एसी होती है. तिथे एसी त्या करतच असते. बघूया मॅचला रंगत आलाय. एक चौका ठोकलाय तिथून जयीनं आणि जयीची बॅट सध्याच्या घडीला फायनलचा मॅच आहे आणि बऱ्याच स्पर्धा आपण कव्हर केल्यात. परत फायनलच्या मॅच मधला असलेला दबाव आता टीम साई चरण आहे. प्रवास त्यांचा चांगला झाला आहे. आता फायनल त्यांना एन्जॉय करायची आहे. तर दुसऱ्या बाजूला रेहान दुर्गेश 11 आपल्या क्षमतेनुसार पुन्हा एकदा खेळ करण्याचा प्रयत्न करणार. आणि या दोन्ही टीम ज्या आहेत त्या आतापर्यंत सुपर 8च्या पुढे आलेल्या नव्हत्या. सुपर 8च्या पुढे यांचा प्रवास झाला नव्हता SPL मध्ये आणि आता झाला तर थेट रॉयल एंट्री त्यांना मिळाली आहे ग्रँड फिनालेची. आणि ग्रँड फिनालेमध्ये एकमेकांसमोर आहेत. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा बिनबाद. रेहान दुर्गेश 11 राहुल मोरे गोलंदाजी मार्कवरती. जयेश घरत यावेळेला स्ट्राईक एंडवरती करत विकेट खेळण्याचा प्रयत्न. शरीरापासून लांबून खेळला गेला फटका. एक धाव दापलकामध्ये ऍड होताना दिसेल. आणि जसं तुम्ही उल्लेख केला की टॉप 8 मध्ये सुद्धा आले नव्हते. पहिल्या षटकाचा खेळ संपला तेव्हा धावा होते दापलकावरती 8. आता 4 षटकांचा मॅच आहे. 4 षटकांच्या मॅच मध्ये किती धावा असायला हव्या 20 25 30 32 35 त्याची चर्चा सध्याच्या घडीला आपण मैदानावरती चालले. हलक्या चेंडू खेळतोय. कारण अनुभव आहे. फायनल खेळण्याचा अनुभव महत्त्वाचा आहे. तुम्ही या स्टेजला खेळत असताना तुमचा एक्सपिरियन्स मॅटर करणार आहे. कारण इथे येणारं जे दडपण आहे ना ते सहन करण्याची क्षमता तुमच्या जवळ असायला हवी. नाही आणि हे दडपण कालपासूनच आले. परवा संध्याकाळपासून या दडपणाला जी सुरुवात झाली ती थांबायचं नाव घेत नाही आहे. कारण असे काही धक्के बसलेत काही संघांना. ते धक्के पाहता बाकीचे संघ सावध आहेत आणि ते सावध राहत असताना प्रचंड दडपण त्या पहिल्या चेंडूपासून प्रत्येक मॅचमध्ये दिसत असताना आपल्याला पाहायला मिळालं आहे. म्हणजे मराठीमध्ये असं म्हण आहे ना की म्हणजे दुधानं तोंड पोळलं का माणूस ताक पण फुकून फुकून पितो. तशी कहाणी आहे. काही टीम बाहेर गेल्या त्याच्यामुळे ज्या टीम आहेत ना त्या थोडासा सावधगिरीनं पुढे जाण्याचा प्रयत्न करता येतं आणि हाही मॅच सध्याच्या घडीला तसाच चाललाय. स्ट्रायकर एंडला आता विघ्नेश रेडी होतोय. गोलंदाजी रेडी झालाय. धावा दाफलकावरती 11. तसेच छोटूबाई यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं. वेलकम. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. हो चेंडू निघून गेलाय. हो अडवला जाईल का. अडवण्याचा प्रयत्न झालाय. 1 2 आणि किती धावा. तिसऱ्या पंचाने आमंत्रित केलं गेलंय. साहेबा लाईनमॅन सगळीकडे थांबा. या मॅच मध्ये मोठी गरमाई आहे.
पूर्णपणे गरमागरमी आहे. काय घडलं होतं आपण रिप्ले मध्ये पाहू शकता. ज्यावेळेला चेंडू हाताला गेला ऑफसाईडच्या दिशेनं पहिला चौकार आहे का तो सर्व check सर्व करायचा? पाहिले जाईल. Okay. चौकार आहे नाही. चेंडू पहिला फीड केले त्यानंतर चेंडू आवाज तर येणार आहे. आवाज तिथून येणार आहे पण हा काय अफलातून अफलातून अटेम्प्ट तिथून झालाय. पाहिजे पंच तिथे पाहत आहेत. पुन्हा एकदा पाहण्याचा प्रयत्न होतोय. बघा दुसरा थर्ड अंपायर सुद्धा आहे. चौकार संपला आता विकेट पाहिली जाणार आहे. काय ते गडी बाद आहे का की 2 धावा कंप्लीट झाल्यात. नॉट आउट 2 धावा धावून कंप्लीट. आता एक तिकिटावरती 2 पिक्चर पाहिलेत. एक अडवलेला आणि त्यानंतर धावबादचा असा खेळ चाललाय. कारण प्रत्येक जण आता फ्रीचा जमाना आहे. प्रत्येक जण पाहतोय बाबा एकावरती एक फ्री कधी मिळणार आम्हाला. तसेच लिलावती रुग्णालयामध्ये कार्यरत असणारे पांडुरंगजी फटकारे यांचं या ठिकाणी आगमन झालं. मी विनंती करेल आपण सुद्धा येऊन आसनस्थ व्हायचंय. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत SPL सीझन 5च्या वतीनं. पहा तिथे दुसरा कोणता खेळाडू असतं तर कदाचित पहिल्या दौरती समाधान मानलं असतं परंतु तसं झालं नाही आहे. IVF माहीत आहे जास्त फायनल खेळण्याचा काहीसा अनुभव तो इथे कामाला आला म्हणूनच ते 2 धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि ते 2 धावा तिथे येताना दिसल्यात. बघूया जास्त फायनल रेहान दुर्गेश इलेव्हन अर्नाळ्याच्या संघाने जसं बरेचजी तुम्ही उल्लेख केला जास्त फायनल खेळल्यात पण साईचरण टीम सुद्धा आले. साईचरण टीम आले की आम्ही या स्टेजवरती आलोय आणि फायनल जिंकण्याचं स्वप्न घेऊन या मैदानावरती आपण दाखल झालोय आणि ते स्वप्न सत्यात उतरवण्याचा प्रयत्न ती टीम जरूर करणार. स्ट्रायकर एंडला पुन्हा एकदा जयू आहे. जयेश करत आहेत. गोलंदाज रेडी होतोय. ड्राईव्ह केलंय चेंडूला फीड केलं गेलं आहे. रॉंग एंडला थ्रो आहे. विरारला यायचं तर पहिल्या 2 डब्यामध्ये बसायला लागतं नाही तर प्लॅटफॉर्मवर जास्त चालावं लागतं. पाठी बसला तर तेच झालंय. इथून चुकीच्या एंडला थ्रो झालेला होता. थ्रो या एंडला यायला होता तसं नाही घडलंय. इथून 1 धाव अजूनही आले. नाही अतिशय चांगली फेकी होती. जर का एट बदलला असता कदाचित तिथे विकेट सुद्धा मिळाली असती आणि ती मिळालेली संधी कुठे ना कुठेतरी गमावली आहे. धापलके दाबा आणि एक आवर्जून उल्लेख करेल या अगोदर फायनलमध्ये साई चरण आणि रेहान दुर्गेशलन कधी मिळाली होती ज्यावेळेला राणाळे तलावामध्ये झालेली स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये फायनलचा सामना साई चरणने जिंकला होता आणि त्यामुळे आता पुन्हा त्यानंतर आता फायनलमध्ये एकमेकांसमोर येत असताना कोण बाजी मारणार आहे. इतिहास बदलला जाईल की इतिहास दोहरला जाईल चांगली आठवण भरतजी मोरे यांनी दिली की या 2 संघांची भिडण फायनलच्या मॅच मध्ये काय झाली. जास्त फायनल अर्नाळ्याच्या संघाने खेळल्यात आतापर्यंत जर पाहिलं तर भरतजी आणि त्यांनी खेळल्या पण तो नायक चित्रपटला मधला डायलॉग आहे अनिल कपूरचा अगर तुम्हारा तजुर्बा 30 साल का है तो पिछले 1 साल से तुम्हारे से लड़के हमारा 31 साल का हुआ है. तशी कहाणी आहे. अर्नाळ्याने इतकं वर्ष गाजवले आहे पण तुमच्याशी लढता लढता आम्ही तयार झालोय हे साई चरण इथे सांगण्याचा प्रयत्न जरूर करणार. आणि धावपलकर धावा आहेत 15 धावा धावपल करतात आणि आता पॉवर प्ले मध्ये आलोय. जो पॉवर प्ले या सर्व मॅचेस मध्ये खूप मोठा इम्पॅक्ट टाकत असताना दिसलाय तो पॉवर प्ले आता आलाय आणि याच्यामध्ये कोणाची पॉवर चालणार आहे आणि कोणाची पॉवर डूस होणार आहे हे सुद्धा पाहणे रोचक ठरणार आहे. क्षेत्ररक्षणाची सजावट आणि ती सुद्धा पाहिली जाते. पहा प्रत्येक पोझिशन तिथे विचारपूर्वक रीतीने सज्ज केली जाते आणि इथे जर आपण पाहिलं तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये 3 खेळाडू सर्कलच्या आतमध्ये आलेत आणि गोलंदाजी मार्कवरती हेमंत गाडीगावकर आहे. बेस्ट वर्सेस बेस्टचं युद्ध आहे. जयेश गर्द वर्सेस हेमंत. पूर्णपणे ज्यांना टुर्नामेंटला डॉमिनेट केलं असं दोन्ही खेळाडू मैदानावरती सध्याच्या घडीला आहेत. डॉमिनेट केलंय इथून प्रयत्न तोच चाललाय. जयू ज्या गोष्टीसाठी ओळखला जातोय आणि खास करून दुर्गेश इलेव्हनचं यश कशामध्ये लपलेलं आहे त्याच्यावरती चर्चा होणार आहे. अटॅकिंग खेळणं आक्रमक खेळणं हे अर्नाळ्याच्या टीमला नेहमीच पसंत केले आहेत आणि त्याला कारण आहे हा टीम फक्त अंडरम क्रिकेटमध्ये नाही आहे. वसई तालुक्यातील एक गावे संघ टेनिस क्रिकेट आहे ना ओरमचं त्याच्यामध्ये सुद्धा सर्वोत्तम संघामध्ये त्याची गणना केली जाते. अंडरआर्मच्या फॉर्मॅट अंडरआर्म क्रिकेटमध्ये सगळे फॉर्मॅट मग अंडर सिक्सर मारी हो अंडरआर्म बॉक्स क्रिकेट हो सी असो सर्कल असो टर्फ असो सगळ्या खेळ खेळतात. पण दुसऱ्या बाजूला साई चरण या सी फॉर्मॅटमध्ये तो सुद्धा दादा संघ समोरच्या दिशेने बंदुकीच्या गोळीच्या रफ्ताराने चेंडूला भेदून दिलाय. स्ट्रेट डाऊन विकेट टकाटक चौकार आणि हो क्या बात आहे.
गाणं सुद्धा योग्य लागलंय. सिंगल आहे राणे, आता सिंगावच लागणार आहे. आणि जसा जिंकला आहे आता तिथून डान्सही पाहिला आपल्यातून आपण खास करून सफाळ्याचे विलोंग करतात अंपायर तिथून मैदानावरती आहेत. प्रमोद आहेत. हो फिल्डिंग चांगला प्रयत्न तिथून कॅप्टन आहेत. कॅप्टनना तिथे दाखवून दिले की इथे मी ते अडवणार आहे चेंडूला. काय फिल्डिंग अफलातून प्रयत्न तिथून झालाय फिल्डिंगचा. एकदा वे चेंडूवरती धाबा झाल्यात, धावफलकावरती जाऊन पोहोचल्या त्या 21-21. नाही आणि कॅप्टनचा चौकार अडवलाय. कॅप्टनचा चौकार अडवलाय म्हणजेच कॅप्टन लीड करत असताना तर दिसत आहेत. आणि 1000 रुपयाचं बक्षीस मागच्या चौकारावरती सुद्धा म्हणजे लागू झालंय. हेमतचा पुढील चेंडू गॅपमधून निघून जातो का? दोघांची झाली टक्कर, परंतु एकदा मिळेल. प्रयत्न दोन्ही बाजूने कसोशीचे होतात आणि का होऊ नये. या टायटलची ज्यावेळेला चर्चा केली जाते त्यावेळेला प्रयत्नाची जी लेवल जिथे ना ती प्रत्येक संघ करत असताना दिसतो, परंतु आता काहीसे वेगळे आणि थोडेसे उच्च प्रतीचे आहेत. पूर्णपणे प्रयत्न नाही तर प्रयत्नांची शर्त सध्याच्या घडीला मैदानावरती केली जात आहेत. आदरणीय रणजितदादा पाटील आपण मंचावरती यायचं आणि यावेळेला चेंडूला फेकून दिलंय. दबाव फ्रस्ट्रेशन चेंडू मध्ये दिसून आला आणि चेंडू निघून गेला बॉलच्या बाहेर डायरेक्टली गॉन. पहिला आदरा. मुझको क्या हुआ है, क्यों मैं खो गया हूँ, पागल था मैं पहले या अब हो गया हूँ. बैठी है निगाहें और बिखरे हैं बाल, तुमने बनाया है क्या अपना ये हाल. कोई मिल गया मेरा दिल गया. बिलकुल कोण मिला कोण नाही मिला. टाळ्या येऊ द्या तिथून. टाळ्या पण हे 8 आहे, ही कला आहे सध्याच्या घडीला. प्रमोद आहे तिथून जे सफारीचे विलोंग करतात आणि ॲज अ अंपायर म्हणून आपल्याला एंटरटेनमेंट करण्याचं काम केलं जातंय. येस मी विनंती करेल वसविरार बॉक्स अंडरम क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार रणजितदादा पाटील आपण मंचावरती यायचंय. आपणास विनंती. आणि मैदानाच्या आतमध्ये कोण आलाय? प्रशांत गरत, एक असा गोलंदाज ज्याने अर्नाळा गावाचं, विरार नगरीचं, वसई तालुक्याचं नाव टेनिस क्रिकेटच्या पटलावरती मानाने घेण्यास भाग पडलं. असा खेळाडू यावेळेला अंडरआर्मच्या माध्यमातून स्ट्राईक एंडवरती येतो. द फायटर सेट ऑफ वसई तालुका. त्याच्या समोर हेमंत गाडीगावकर. मोठं बॅटल हे सुद्धा असेल. मोठा बॅटर आहे हेमंत. आपण बघतो एक शिकार तर केलाय विघ्नेशचा, पण प्रशांत वरती नक्कीच चर्चा केली जाईल. प्रशांत स्ट्रायकर यांना सज्ज होतोय. हलक्या हाताने चेंडूला खेळण्याकर अंडरआर्म क्रिकेट पासून सुरू झालेला प्रशांत घरत यांचा प्रवास आणि तिथून घेतलेले त्यांनी उंच भरारी. आज ऑल इंडिया ओपन लेवलच्या ज्या स्पर्धा चालतात त्या स्पर्धेमध्ये प्रशांत घरात खेळताना आपण नेहमीच पाहतोय. तर अर्नाळचं नाव असेल, वसईचं नाव असेल, वसई विरारचं नाव खऱ्या अर्थानं प्रशांतनं आज टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आणून ठेवलेलं आहे. नाही आणि त्या चर्चेकडे सुद्धा आपण येणार आहोत. तुर्तास 3 षटकांचा खेळ झालाय आणि 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 23 धावा धावबल करतात एका गाड्याच्या मोबदल्यात. स्थिती तशी चांगली आहे, तितकीही चांगली नाही, परंतु ही समाधानकारक म्हटलं तर वावगं त्यांना नाही आहे. आणि जेव्हा तुम्ही म्हटलं ना समाधान करत, आपल्या समाधानला थोडंसं बरं वाटलं. समाधान सुद्धा आहेत. आपण चर्चा करूया आता. 23 धावा झाल्या धावफलकावरती. इथून किती धावा यायला हव्या? 7, 8, 30, 32, 30, 32, 35 की 27, 28? नाही आणि साई चरणचा आता जो गोलंदाजी मार्गवरती आलाय ना तो या षटकासाठी स्पेशल आहे. स्लॉग ओव्हरमध्ये प्रणय पाटीलने प्रभावित केलंय, इथंच नव्हे प्रत्येक स्पर्धेमध्ये. आणि म्हणूनच त्याच्याकडून आता खूप साऱ्या आशा असणार आहेत साई चरण संघाला. पूर्णपणे आशा आहे त्याच्यावरती. दुसऱ्या बाजूला आपण टेनिस क्रिकेटमध्ये छान प्रलय आणलाय तो मैदानावरती आहेत. अर्थात प्रशांत घरात तिथे आहे. धावा झाल्या धावफलकावरती जाऊन पोहोचल्या त्या 24. शेवटच्या 4 चेंडूचा खेळ राहिलाय. आणि या 4 चेंडूंमध्ये एका बाजूला रियान दुर्गेशलन काय विचार करत असणार आहे? एखादा चौकार यावा जेणेकरून धावफलकाला बळकट येत असताना 2 ते 3 चौकाराची मॅच बनवण्याचा प्रयत्न असेल. परंतु साई चरण हा इथपर्यंत आलेला प्रवास म्हणजे 24 पासून 1 गेली तरी चालेल, 28, 29 ठीक आहे, 30 पार नाही होणार याची तो कदाचित खबरदारी बाळगत असेल आणि काळजी घेत असेल. कारण त्याच्या पुरती जर गेला तर थोडासा उच्च प्रतीचा खेळ करावा लागेल. प्रणयचा हा चेंडू बागपटू जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हातामध्ये आला आहे पंकजच्या. एक धाव तोपर्यंत धाव पूर्ण केली जाते. प्रत्येक धाव महत्वाची आहे. चौकार आल्यात, चौकारानंतर विकेट आली आहे, त्यानंतर मध्येच एक्स्ट्रा सुद्धा आले, त्यानंतर आता जी धावगती आहे ती धावगती या मॅचला पूर्णपणे बॅलन्स ठेवणारी आहे. सुंदर. म्हणजे जसं चर्चा केली होती, विघ्नेशने म्हटलं होतं की आम्ही जास्तीत जास्त धाव करू. 25, 27, 28 प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार म्हटलं होतं की समोरचा प्रतिस्पर्धी तगडा आहे, पण आम्ही ते जितक्या धावा करतील त्याच्यापेक्षा एक जास्त करू.
आता ते एक जास्त करणार आहेत आणि रोखण्यासाठी अर्नाळा टीमही रेडी झाल्या. प्रशांत गरज स्ट्रायकर एंडला रेडी होतोय तिथून. ओ असा चेंडू गेल्या पाठीमागे व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट बॉलचा इशारा तिथून झालाय. ही जुगलबंदी आहे. ही जुगलबंदी सध्या घडीला आली आहे. ज्यावेळेला चेंडू पाठीमागे गेला ना प्रेक्षकांमधनं जोरात असा आवाज आला. प्रेक्षक सुद्धा सध्याच्याकडे इन्व्हॉल्व्ह झाल्यात या फायनलच्या मॅच मध्ये. नाही आणि जेवढा खेळणाऱ्या खेळाडूंवरती दबाव आहे त्याच्यापेक्षा कदाचित जास्त दबाव आता प्रेक्षकांवरती सुद्धा आहे. कारण त्यांना सुद्धा वाटत असेल की आमचा संघ सामना जिंकावा, आमच्या संघाच्या बाजूने जर टाकावा. यावेळेला चेंडू उगामधून खेळायचं होतं. फुलटॉस होता परंतु चेंडू थांबलाय. चांगली फिल्डिंग भाई साई चरणने कोणत्याही प्रकारे असं दाखवू दिलेलं नाहीये की या मॅचमध्ये चौकार आल्यानंतर आम्ही मॅचमध्ये थोडेसे लांब जातोय. त्यांनी सुद्धा त्या चौकाराला बॅक करण्याचा प्रयत्न केलाय आणि तो प्रयत्न शेवटच्या क्षणापर्यंत पाहायला मिळतोय. नक्कीच आणि शेवटच्या क्षणापर्यंत 2 चेंडूचा खेळ राहिला. 27 वरती धावफलक आता सध्याच्या घडीला पोहोचलाय. एक प्रयत्न करणार जेवी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करणार की दुसऱ्या बाजूला प्रयत्न केला होता जेवीनं. तुला थोडासा बाजूने चेंडू निघून गेलाय. धावा झाला धावफलकावरती 28 वरती जाऊन धावफलक पोहोचलाय. आता शेवटचा बॉल आहे. शेवटचा बॉल आहे. दोन्ही बंधूंचे जोडी आहे. छोटे मिया बडे मिया मैदानावरती आहेत. प्रशांत गरत आणि दुसऱ्या बाजूला जयेश गरत आणि प्रशांतच्या पावलावरती पाऊल टाकतात जयेश सुद्धा आहे. NBA मोठ्या साईडमध्ये टेनिस क्रिकेटच्या मोठ्या टीममध्ये जयेशही खेळलाय. ती थोडंसं त्याची अचिव्हमेंट आहे. नाही आणि या अचिव्हमेंटला आपण नाकारू सुद्धा शकत नाही. इतका चांगला खेळ त्यांनी टेनिस क्रिकेटमध्ये केलाय. परंतु प्रणय प्रभावी आहे. चेंडू अडवलाय. धावचीची संधी गडीबाद होईल का? येस. बोट हवेमध्ये माघारी परतेल प्रशांत गरत आणि अजून एक आदरा टीम रिहान दुर्गेश्वर संघाला. जड झाले पिकाबानी, अंगात ज्वार भरले, तुझ्या पिंपीचं पाच पाणी. हे घुमुजला माझे, सांगा बंदर क्या धनी, रात्रीला झोप नाही, डावी लावते या बाबानी. चांद तुकून वाचा तुझ्या रूपान भोजरवाणी, जीव माझा जळपोया होता काळजाचं पाणी पाणी. आग कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाया लागली. आग कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाया लागली. आग माझ्याकडे आणि एक महत्वाची आणि मोठी स्पर्धा आपल्या भेटीला येते आणि ती टुर्नामेंट म्हणजेच मनवेलपाडा प्रीमियर लीग 2024 MPL 8, 9, 10, 11 फेब्रुवारी 2024 आणि या स्पर्धेची तारीख आलेली आहे. या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक 70,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 35,000 रुपये, तृतीय पारितोषिक 15, चतुर्थ 15, 5वा 6वा 7वा 8वा 8,000 आणि त्यानंतर मॅन ऑफ सिरीजसाठी सायकल आणि त्यानंतर बॅटर बॉलर फिल्डरसाठी कॅश आणि ट्रॉफी हे सर्व बक्षिसं असणार आहेत. आणि सर्व संघांना विनंती आहे जे जे इच्छुक संघ आहेत त्यांनी स्पर्धेत प्रवेश मिळवण्यासाठी मितेश पाटील यांच्याशी संपर्क साधा. चला फायनलचा मॅच आहे. फायनल इनिंग आहे. एकदा जोरदार टाळ्या येऊ द्या. 29 धावांचा पाठलाग करायचा. टाळ्यांचा आवाज येऊ द्या. आवाज थोडासा येऊ द्या. टाळ्यांचा गजर येऊ द्या. आता 29 धावांचा पाठलाग करायचा टीमला. आणि ज्यावेळेला भरत मोरे ज्यावेळेला टॉस होणार होता त्यावेळेला थोडंसं थकलेले वाटत होते प्लेयर. तर त्यांना म्हटलं बाबा चाय घ्या. तर त्यांनी म्हटलं की चाय नाही कॉफी चाहिए, हमें तो सिर्फ ही साहिबा की ट्रॉफी चाहिए. दोन्ही टीमने म्हटलंय चाय नाही कॉफी चाहिए तो हमें तो साहिबा की ट्रॉफी चाहिए. आणि ट्रॉफीसाठी सध्याच्या घडीला 2 टीम एकमेकांसमोर उभे ठाकल्यात. आणि ट्रॉफीचे आणि त्याच्यासाठी पुढाकार सुद्धा तितकाच मोठा असावा. आणि तो पुढाकार घेण्यासाठी पहिल्या षटकामध्ये पॉवर प्ले करण्यात आलाय. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्ले, या पॉवर प्लेमध्ये जे काय होईल ते, हा पॉवर प्ले गेम चेंजर आहे. आणि या गेम चेंजर पॉवर प्ले मध्ये पहिल्या षटकामध्ये काय घडतंय पाहूयात. राहुल मोरे स्ट्राईक एंडला, समीर कदम त्याच्या समोर. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू एका धावेसाठी निघून जातो. स्ट्राईक रोटेट धावपलकाच्या श्रीगणेश झालाय. धावपलकाची सुरुवात झाली. एक धाव धावपलकामध्ये ऍड होताना पाहायला मिळतीये. टार्गेट 29 आणि 29चा पाठलाग करत असताना कशा प्रकारे खेळ करायचा हे चांगल्या प्रकारे माहीत आहे. तुकाराम सर दुसऱ्या चर्चेकडे सुद्धा येतोय. पहा टेनिस क्रिकेट विश्वामधील मोठी स्पर्धा नजमुल्ला ट्रॉफी तिकडे चालू होती आणि आज फायनल डे मला वाटतं त्याचा. आणि या स्पर्धेमध्ये न जाता प्रशांत गरत या स्पर्धेसाठी म्हणजेच SPLचं टायटल जिंकण्यासाठी सर्वप्रथम मान त्यांनी साहेबाला दिला
आणि तो इथे काल खेळून गेला होता आणि त्यानंतर शेवटची मॅच रात्री तिकडे खेळायला गेलाय. दुसऱ्या बाजूला साई चरणची काय कहाणी आहे? साई चरणचा संघ शेवटच्या क्षणापर्यंत पहा, क्षेत्ररक्षण एक धाव कंप्लीट आहे का? नाही. तिसऱ्या माणसानं आमंत्रित केलं गेलंय, ते पाहिलं सुद्धा जाईल. साई चरणने काय केलं होतं? प्रत्येक खेळाडू म्हणजे तो जो प्लेइंग 9 मध्ये प्लेइंग 10 मध्ये आहे, तो खेळाडू प्रत्येक शब्द विचारपूर्वक वापरत होता, प्रत्येक डावपेच विचारपूर्वक हाताळत होता, कारण त्यानं ही SPL प्यारी आहे. विक्रम जो शिर्डीच्या दौऱ्यावर तो सुद्धा लवकर आला, म्हणजे त्यांना सुद्धा तितकीच मोठी चाहत आहे या चॅम्पियन्स ट्रॉफीची. आणि चॅम्पियन ट्रॉफी कोणाच्या नावे होणार आहे? किरण म्हात्रेकडून प्रत्येक चौकाराला 500 रुपये साई चरणच्या. क्या बात आहे. इकडून सुद्धा आता बोली चालू झाली आणि ते धावचीतसाठी थर्ड अंपायर तिथे पाहिलं जात आहे. बघूया पंच निहाळतील, पाहतील आणि त्यानंतर डिसिजन देतील. सर्वांच्या नजरा सध्याच्या घडीला त्या स्क्रीनवरती आहेत. पंचाचा इशारा आला, इट्स नॉट आउटचा इशारा तिथून आलाय. आणि असं तुम्ही म्हटलं आता बोली तिथूनही लागले. चौकारांसाठी 1000 रुपये आहेत, 500 आहेत. अब आग दोनों तरफ बराबर की, एक तरफ कुआ दूसरी तरफ खाई है. अब दोनों तरफ बराबर की लढाई आहे. दोन्ही बाजूला बरोबरची लढाई मैदानावरती चालले. हेमंत गाडेगावकर तिथून स्ट्रायकर एंडला सज्ज झाले. धावा धापकावरती 3 चेंडूचा खेळ झालाय. धावा 3 वरती आहेत. ओहो, लेग स्टंपच्या बाहेर आणि येतो वाईड. आमचे प्रमोदजी किणी सुद्धा या स्पर्धेमध्ये थोडेसे वेगळ्या रीतीने चमकताना दिसत आहेत, कारण त्यांची जी कृत्य आहे किंवा ती जी कला जे काही त्यांचं सादरीकरण मैदानाच्या आतमध्ये करतात ते सुद्धा मैदानाच्या बाहेर प्रेक्षकांना भुरळ पाडणार आहे. प्रत्येक जण आपापल्या परीनं सायबा प्रीमियर लीगला थोडंसं मोठं करण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून मी कालच्या दिवसामध्ये वरत म्हटलं होतं की ही SPL आहे, सायबा प्रीमियर लीग आहे, ही स्पेशल प्रीमियर लीग आहे आणि सर्वात सरस प्रीमियर लीग आहे. म्हणून त्या SPLचं महत्त्व थोडंसं वेगळं आहे. नाही, आणि SPLचं महत्त्व जसं आपण चर्चा करतोय त्यापेक्षा या सर्व खेळाडूंना सुद्धा माहीत आहे. मागील वर्षी ज्यावेळेला SPL झाली त्यावेळेला क्वालिफायर मॅच खेळवल्या गेल्या. ही सर्वात मोठी अचिव्हमेंट आतापर्यंत कोणत्याही स्पर्धेमध्ये आपण पाहिल्यानंतर टेनिस क्रिकेटमध्ये किंवा अजून कोणत्या अंडरआर्म क्रिकेटमध्ये की जिथे सिलेक्शन मॅचेस खेळवल्या जातील. वेगळा चेंडू निघून गेला, धावचीची संधी. ओहो, एकातून मिस, दुसऱ्याने केलंय धावची, तिसऱ्या माणसांना पुन्हा एकदा आमंत्रित केलं गेलंय. नक्की काय घडलंय इथे? काय घडलंय बघू शकता आपण. पुन्हा एकदा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न तिथून गोलंदाजानं केला होता. फुल अँड डिलिव्हरी ड्राईव्ह, जोरात ड्राईव्ह होता. पहिल्यांदा प्रशांत करतने अटेम्प्ट केला, पाठीमागे गेला, विघ्नेशनं त्याला रोखलं, चेंडू फेक केली आणि तिथून पंचाचा इशारा, इट्स OUT आउट. भाई लोग चलो आज करेंगे पार्टी, बीवी को डरने का नहीं. भाई लोग चलो आज करेंगे पार्टी, बीवी को डरने का नहीं. ओ बुलाती है मगर जाने का नहीं. ओ बुलाती है. क्या बात आहे. विकेट आली आहे. कहाणीमध्ये ट्विस्ट काय इथे पलटवार दिसलाय का? पहिल्या षटकाचा खेळ जवळजवळ संपण्याच्या वाटेवरती, म्हणजे शेवटचा आणि अंतिम चेंडू मला बाकी आहे आणि शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी असताना 5 धावा दाखल करतात एका गडाच्या मोबाईलला. आणि ही स्पेशल प्रीमियर लीग आहे आणि या स्पेशल प्रीमियर लीगसाठी आमच्या समालोचन क्षेत्रामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये मोठमोठे समालोचक इथे उपस्थिती दाखवताना दिसल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकांचा धावा आहे धापलकावरती 6 पाठला करायचा. आता 18 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे. आणि करत जसं तुम्ही समालोचनाचा उल्लेख केला, प्रत्येकाला वाटतं इथे संधी मिळावी. मग खेळाडूंना वाटतं खेळण्याची संधी मिळावी, प्रेक्षकांना वाटतं सामने बघण्याची संधी मिळावी आणि तसं समालोचकांना सुद्धा वाटते बाबा आपल्याला तुझा कॉमेंट्री करण्याची संधी तिथे मिळावी. आता प्रेशर वाढलंय, थोडंसं दबाव वाढलाय, कारण आस्किंग रन रेट थोडंसं वर चाललाय. हा जो 8च्या घरामध्ये चाललाय, प्रति षटकामागे आता 8च्या सरसेने तुम्हाला धावांचा पाठलाग करायचा आहे. आता गोलंदाजीला विकास सज्ज होतोय. आणि आस्किंग रेट ज्या वेळेला डोळ्यासमोर येतो ना त्यावेळेला कॅल्क्युलेशन, म्हणजे जेवढा शालेय जीवनात अभ्यास केला नाही ना तेवढा गणिताचा अभ्यास करायला चालू होतात सर्व, मग त्यातमध्ये खेळणारे पण आणि बाहेरचे पण. नाही म्हणून तर नेहमी म्हणतात ना, म्हणजे गणित सोडवण्यासाठी तिथे सूत्र पाहिजे आणि आयुष्य जगण्यासाठी मित्र पाहिजे. तिथे सूत्र आवश्यक आहे, तर आयुष्य जगण्यासाठी तुम्हाला मित्रांची आवश्यकता सुद्धा आहे. या क्षणाला बघूया कोण कोणाचा कसा मित्र बनतोय, कसा अजून धावसंख्येला पुढे. एक स्ट्रॅटेजी आहे, प्रत्येकाच्या अगेन्स्ट एक डावपेच रचल्यात, रिव्ह्यू रचना रचले, कोणाच्या अगेन्स्ट कसा खेळायचा आहे. सध्याच्या घडीला 2 चेंडूवरती 2 धावा आल्या. प्रतीक यांच्या माध्यमातून, प्रतीक म्हणजेच गुड्डू
संदीप यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे. जर का रेहान दुर्गेश्वरन सामना जिंकला तर त्यांना 500 रुपये दिले जाणार. प्रतीक गुड्डू संदीप यांच्याकडून. प्रत्येक जण आपल्या टीमला बॅकअप करण्यासाठी आलाय, पाठिंबा देण्यासाठी या मैदानावरती दाखल झालाय. स्ट्रायकर रेनला पुन्हा एकदा पाठीमागे गेला, जागा बनवण्याचा प्रयत्न तिथून केलाय. एक दामाने धावफलक चाललाय, पण जसं पुढे जाईल ना तसा थोडी थंडी जाणवायला लागले. आता थंडी जाणवायला लागले, उडीवाली थंडी थोडीशी जाणवतंय. आता थोडीशी हाताची घडी थोडीशी झाले या क्षणाला. नाही आता थंडी अजून चालणार नाही आहे. या मॅचची गरमाई तितकीशी मोठी आहे आणि हेमंत गाडीगावकर या मॅचमधला सर्वात मोठा इम्पॅक्ट प्लेअर असणार आहे. या खेळाडूवरती सर्वांच्या नजर आहेत, कारण यांनी आतापर्यंत किल्ला लढवला साई चरणसाठी. आणि तो खेळाडू तो हुकमाचा एक काय म्हणजे ट्रम्प कार्ड थोडंसं आहे जे हेमंतचा आपण चर्चा करतोय. चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर, हेमंत वरती नजरा होती पण काम केले तिथून बासमन सौकार. नक्कीच श्रीरामाचा उल्लेख सुद्धा झाला होता. आणि उद्याचा दिवस आहे, उद्याचा दिवस प्रत्येक जण याची वाट बघतोय. आणि भरत कदाचित लक्षात आलं असेल, उद्याचा पहिला सोमवार असेल ज्याची वाट रविवारी पाहिली जाते. म्हणजे रविवारी कोण संडेला कोण सोमवारची वाट बघत नाही. सोमवार आला तर प्रत्येक जण टेन्शन मध्ये असतो, कामावर जायचं आहे, काम आहे. पण उद्याचा पहिला असा सोमवार आहे ज्याची वाट आज रविवारपासून पाहिली जाते की कधी एकदा तो सोमवार उजाडणार आहे. आणि मॅचच्या दिशेने सुद्धा आता उद्याच्या दिवशी जरूर वाट पाहतात. माझ्या दिशेने काय झालंय, हेमंत वरती नजरा असताना जो पेपर आहे तो आता मात्र प्रशांतचा आलाय. आणि तिथं मात्र प्रशांत आल्यानंतर अडचणी वाढल्या, तर प्रत्येक चौकरला 500 रुपये आहेत. किरण मात्रे यांच्याकडून प्रत्येक चौकाराला 500 रुपयाचं बक्षीस आहे. आणि खेळाडूंचं प्रोत्साहन म्हणजे खेळाडूंना प्रोत्साहन वाढवण्याचं कार्य किरण मात्रे यांच्या माध्यमातून होतोय. साई चरणच्या धावफलकात धावा जर आपण पाहिले तर 15 आहेत. 12-14 या इक्वेशन मध्ये मॅच येऊन थांबली आहे. हेमंत समोर, मयूर घरत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू अडवलाय का? ओहो, चेंडू अडलाय. 12-14चं समीकरण होतं. आता 11-14चं समीकरण सध्याच्या घडीला मैदानावरती येऊन टापले. हेमंत स्ट्रायकर एंडलाय. ऑफ साइड दिशेने करारा प्रहार, चेंडू गेला सीमारेषा पार, चौकार. दिल धड़काए सीटी बजाए बीच सड़क पे नखरे दिखाए सारे हो करके इशारे हो लड़की हो लड़की हो लड़की आंख मारे. थँक्यू. एक तर आमचे डान्सर अंपायर आहेत, तिथून आपण प्रेक्षकही आता आनंद घेतात. प्रेक्षकांची इन्व्हॉल्वमेंट सध्याच्या घडीला वाढले. नाच गाणं चालू झाले, काउंटडाऊन चालू झाले आता या SPL च्या ट्रॉफीचं. पुन्हा एकदा सज्ज होत आहे. हलक्या हाताने चेंडू खेळला, गॅपमध्ये चेंडू खेळला. आता चेंडूचा खेळ शिल्लक लागलाय तो 9 आणि धावा करायचे त्या बरोबर 9. नाही 9 मध्ये 9 आलं इक्वेशन, परंतु आता सर्वांची श्वास जी आहेत ती गळ्यामध्ये अडकलेली असणार आहेत. आता टेन्शन वाढलंय. नख कुरतडायला सुरुवात झाली असेल, दात चावायला सुरुवात झाली असेल, डोक्याच्या कपाळावरती आठ्या आलेले असतील, कारण स्थिती थोडीशी बिघडली आहे. दोन्ही संघ आता समान स्थितीमध्ये आहेत. इथून एखादी चूक त्या संघासाठी घातक ठरेल, मग तो फिल्डिंग करणार असो किंवा बॅटिंग करणारा. नक्कीच. आणि जसं तुम्ही उल्लेख केला, नेल बॅटिंग फिनिश आहे. आता रविवारचा दिवस असला का केस कापतो, नख कापतो. नख नाही कापली तर हा मॅच आहे, कारण तोंडामध्ये बोटं गेल्यात तर थोडासा नेल बॅटिंग हा मॅच आहे. हलक्या हाताने चेंडूला खेळलाय. आता कहाणी होऊन ठेवली आहे. इथून 7-7 हम 7-7 हे वाला खेळ आहे, हम 1-7 हे वाला खेळ आहे आणि 7-7चा खेळ मैदानावरती आहे. या सामना जिंकण्यासाठी एकमेकाला साथ सुद्धा देणं गरजेचे असणार आहे, मग ते बॅटर असो किंवा गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाची. प्रशांतसाठी हा चेंडू ऑन साईडला खेळला गेला. एका धावेसाठी पुन्हा एकदा निघून जातोय. प्रणय मात्रे यांच्याकडून हितेश मामा गेला. गोलंदाज संपली आणि बक्षीस सुद्धा आता संपले, कारण मयूरसाठी ते बक्षीस होतं. सामना कुठे येऊन थांबलाय? 6 चेंडू 6 धावा. आजच्या दिवसभरामध्ये 6-6च्या मॅच आपण पाहिल्यात आणि त्या जिंकल्यात कोणी?
6-6च्या मॅच गोलंदाजी करणाऱ्या संघाने जिंकल्यात. आता इथे 6-6च्या इक्वेशन मध्ये एका बाजूला रिहान दुर्गेश 11 आहे, परंतु समोर साई चरण आहे. काय इथे सुद्धा उलटफेर दिसेल का? साई चरण मैदानात खेळते जरूर, परंतु साई चरणचा जो एक्का आहे तो सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आहे आणि येणारा बॉलर आहे तो मात्र चौथा आहे. त्यामुळे कहाणीमध्ये ट्विस्ट. नक्कीच आहे. आणि जसं तुम्ही बरेचशी चर्चा सुद्धा करताय सध्याच्या घडीला कोण विजेता ठरणार, कोण या ट्रॉफीला जिंकणार, त्याचं बाकीत वर्णन करणं म्हणजे ज्योतिष भरपूर आहेत. हात पाहणारे, कार्ड पाहणारे ज्योतिष भरपूर आहेत, पण कार्ड कोणाचं काढणार? फार पूर्वी जसं आपल्या गावामध्ये पोपटवाला यायचा कार्ड काढण्यासाठी ज्योतिष, इथे जर तो पोपटवाला आला तरी कार्ड काढू शकणार नाही. साई चरणचं की हरणाऱ्याचं कार्ड तो काढू शकणार नाहीये. इतका मॅच सध्याच्या घडीला रंगलाय. साई चरण की दुसरं बाजूला रेहान दुर्गा शिले. आणि ही स्पर्धा पहिल्यापासून हृदयाची स्पंदन वाढवणारी होती. म्हणजे 3 दिवसा अगोदर तुम्ही जाल तरी सुद्धा ठोके चुकत होते आणि 2 दिवसा अगोदर तरी सुद्धा तीच स्थिती होती. अनेकांना या स्पर्धेबाहेर जात असताना म्हणजे कोण जिंकेल कोण हरेल माहित नव्हतं आणि आता शेवटच्या षटकामध्ये आले तरी सुद्धा कळत नाहीये की कोणता संघ बाजी मारणार आहे. आणि ते तितकं प्रेशरही वाढलंय, प्रेशर वाढलंय आणि प्रेशर वाढल्यानंतर 2 गोष्टी नक्कीच घडतात. आपण हलक्या हाताने चेंडूला खेळलाय, चेंडू गेलाय, जोपर्यंत एक धावे चेंडूवरती प्रेशर वाढलं ना म्हणजे किचनमध्ये कुकरची शिट्टी वाजते. आणि मॅचमध्ये पाहिलं तर आफ्रिका टीमची बरेच वेळेला वाजले. आता बघूया ती कुकरची शिट्टी वाजते मैदानावरती की पुन्हा एकदा आता 5चा पंच लावायचं आहे. SPL सीझन 5 आहे आणि मॅच आता 5-5 आहे. मागील 2 दिवसामध्ये भरपूर जणांची शिटी वाजली. इथे आता या 2 संघांपैकी एकाची वाजणार आहे. बक्षीस जरूर मिळेल, ट्रॉफी जरूर मिळेल, परंतु जो चॅम्पियनचा टॅग आहे तो मात्र कोणाच्या नावावरती लगावला जाणार आहे येणारी कार्डबेल्ट सांगणार आहे. चॅम्पियनचा बोर्ड थोडासा बाहेर आताच काढलाय, फक्त तो कोण घेऊन मिरवणार तिथेही चर्चा चालली. आणि जसं बरेच प्रेशरचा उल्लेख केला बघा, कुकरची स्थिती वाढली ना की आपल्या महिला वर्गाची धावपळ होते. मग त्यांनी काय केले, प्रेस्टिजला पण एक लेटर लिहिले, जी कंपनी आहे मोठी कुकरची प्रेस्टिज बनवणे, की बाबा ज्यावेळेला शिटी वाजेल त्यावेळेला नंबर पण सांग, पहिली शिटी वाजली, दुसरी का तिसरी, म्हणजे जास्त धावपळ होणार नाही. आता मैदानावरती कितवी शिटी वाजले त्याची चर्चा सध्याच्या घडीला चालले. आणि दुसऱ्याला विचारावं सुद्धा लागणार नाही किती वाजले ते सांग म्हणून. आणि ही घरघरीची कहाणी आहे. आता घेऊन जात मॅचच्या देशाने ज्या सामना मध्ये आलाय 4-4 प्रणय मात्रे यांच्याकडून जर का मयूरसाठी बक्षीस आहे. जर का हा सामना जिंकला रेहान दुर्गेश 11ने तर मयूर घरातला 2000 रुपये मामा आणि प्रणय मात्रे यांच्याकडून असणार आहेत. आणि 500 रुपये प्रत्येक चौकाराला किरण यांच्याकडे. हो, संधी आली होती परंतु संधी मिस झाली. दैव देतो खरबड देतो. आणि बघा 3-3 आहे, 3-3चा मॅच आहे. आणि सायबा प्रीमियर लीग साठी यासाठी काय बेस्ट आहे, एकदा जोरदार टाळ्या पुन्हा एकदा प्रेक्षक होऊन द्या. सायबा प्रीमियर लीगचं यश कशामध्ये लपलंय अजून नाही सांगू शकत कोण जिंकणार. आता इथून आवाज आलाय, येऊन येणार कोण तो सांगतो, जिंकून जिंकणार कोण. दोन्हीकडनं आवाज झालाय, जिंकणार कोण साई चरण की दुसऱ्या बाजूला रेहान अर्नाळा तो दुर्गेश 11चा संघ. आणि आता या 3-3 मध्ये आता कहाणीमध्ये खूप मोठा ट्विस्ट म्हणजे दबाव कोणावरती नक्की समजायला मार्ग नाही आहे. दोन्ही फलंदाजांनी संयमाने आतापर्यंत कामगिरी केली आहे. गोलंदाजाने सुद्धा तो संयम कायम ठेवलाय. संयमाचा बांध कोणाचा फुटेल, कोणतरी या संयमाचा बांध फुटत असताना दिसणार आहे. पाहूयात तो कोणाच्या बसतोय. आणि इथे चेंडू गेलाय वाईड. डब्ल्यू पाहिजे होता, डी विनाकारण आला, डब्ल्यू ला डी ची साथ मिळाली आणि अतिरिक्त डबल मध्ये ऍड झाली. आणि आता साई चरण संघ थोडासा वरचढ दिसायला लागलाय. बिलकुल. आणि जसं बरं तुम्ही उल्लेख केला डब्ल्यूची आवश्यकता होती, आता तो डब्ल्यू कॅपिटल मधला पाहिजे होता, हा थोडासा दुसऱ्या लिपी मधला आलाय आणि त्याच्यावरला डी पण आलाय. तो डी डेंजरवाला आहे, तो डी आलाय छोटावाला, तो डेंजर आहे खास करून या क्षणाला. तो वाईटचा बॉल तिथून आलाय सध्याच्या घडीला. आता इथून 3-2चा मॅच आहे. 3 चेंडू 2 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येकाजवळ अँड्रॉइड फोन पण आहे, तुमच्याकडे अँड्रॉइड फोन. 3 चेंडू मध्ये धावा पाहिजे 2. माठी मागून सांगतो जिंकणार कोण इथून लढाई सध्याच्या घडीला मैदानावरती चालले. आणि म्हणूनच बसलेले उठलेत, जे बसले होते ते आता उठलेत आणि आता उठणारे आणि ते उठल्यात ना उभे राहिले ते आपल्या टाचेवरती आले, उभे राहिलेले टाचेवरती आल्यात. मॅच तिथून एक धाव. आता कहाणी आले टकाटकच्या माध्यमातून फूड कुपन आहे, पण आपण चायनीज वरती गेला तर ऑर्डर देतो 1/2. आता ती 2/1 वाली ऑर्डर आहे. विघ्नेशने जर मॅच काढली गुरुदत्तकडून 1000 रुपये आणि अल्केश पाटील यांच्याकडून सुद्धा 2000 रुपये आहेत. विघ्नेशने जर का मॅच काढली तर क्या बात आहे. धावपल कधी धावा 28, आता 2 मध्ये 1.
2 मध्ये 1. फलंदाजाकडे खूप मोठा ॲडव्हान्टेज आहे, परंतु क्षेत्ररक्षण करणारा संघ या फेजमधून अनेक वेळा गेलाय. सांगण्याचं तात्पर्य काय, लास्ट फायनल सुद्धा 1 बॉल 1 वरती आली होती. 1 बॉल 1 वरती आली होती, त्यावेळेला फक्त पोझिशन बदलल्या होत्या. दुर्गेश त्यावेळेला बॅटिंग करत होती आणि साई चरण फिल्डिंग करत होती. आता साई चरण बॅटिंग करते, दुर्गेश फिल्डिंग करते, आणि आता या कहाणीमध्ये कोण बाजी मारणार? प्रेक्षकांना जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. जोरदार टाळ्या दोन्ही टीमसाठी. टाळ्या वाजल्या पाहिजेत, कोणीही जिंको. एसपीएल ची ही रंगत, एसपीएल चा सस्पेन्स शेवटच्या क्षणापर्यंत कायम राहिलाय. ही सर्वात मोठी अचिव्हमेंट आहे साहेब प्रीमियर लीगची. सस्पेन्सही राहिलाय आणि थ्रिलही राहिलाय. थ्रिल आहे, कोण जिंकणार त्याच्यावरती थ्रिल आहे. आणि जसं तुम्ही उल्लेख केला होता मागच्या वेळेला काय घडलं होतं आणि त्यावेळेला काय झालं होतं, आता ती थ्रिल अनुभवण्यासाठी तिथून मैदानावरती थोडासा वेळ जाऊ द्या, थोडासा वेळ जाऊ द्या, टाइम जाऊ द्या. कारण बऱ्याच वेळा असं म्हणतात ना की काही प्रश्न असे असतात सोडून दिले तरी सुटतात, तसे प्रश्न आहे. आता हा प्रश्न आहे सिलेबस मधला आहे की सिलेबसच्या बाहेरचा आहे. एकदा टाळ्या 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 होऊ द्या. प्रेक्षक टाळ्यांच्या आवाजामध्ये दणदुण्या, हे मैदान दणदणलं पाहिजे. 2 चेंडूवर 1 धावायची आवश्यकता आहे. स्ट्रायकर यांना फलंदाज आहे. काळजाचा डोका सुकतोय की काय, काळजाचा ठोका थोडासा दगदग. म्हणून म्हटलं धगधग धडधड आहे, धडधड आहे. डीजे डीजे गाणं घेऊ द्या. थोडाफार दिलेला थोडाफार आणि आता त्याच करता त्याची आठवण करून दिली होती की आता ही धगधग धडधड धडधड धगधग वाजते आपण मैदानावरती बघतोय. आणि आता मॅच बघा काय येऊन ठेवलाय. बरं जे म्हणजे अशा वेळेला जमवतो ना आपण नेल बेटिंग सांगत होता, हा हार्ट ब्रेकिंग आहे, हार्ट ब्रेकिंग आहे, हा. दिल या तुटणेवाला आहे. आणि एसपीएलच्या इतिहासामध्ये असे दिवस पाहिलेले नाही आहेत कधी. जे मागील 2 दिवसामध्ये पाहिलं ते एसपीएलच्या इतिहासामध्ये आतापर्यंत कधी कुणी पाहिलं नव्हतं, परंतु आज पाहावं लागते. आणि सामना 1 बॉल 1 वरती येऊन थांबलाय. 1 बॉल 1 या अगोदर दिसला होता सीझन 2 ला. सीझन 2 ला 1 बॉल 1 दिसला होता, 1 बॉल 1 झाला नव्हता. आणि आता या सीझन 5 ला 1 बॉल 1 आहे आणि 1 बॉल 1 होईल का? म्हणून मी भरतजी का उल्लेख केला, कारण या सपना देखा है, किसका सपना टूटेगा किसी का दिल टूटेगा. ही कहाणी सध्याच्या घडीला आहे मैदानावरती. बघूया. आणि पण मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं, म्हणजे प्रत्येक जण सांगतोय की दिल टूटा है, जब दिल में हड्डी होती नहीं तो साला टूटता कहाँ से, ती पण चर्चा आहे ना. आणि बघूया सपना किसका टूटता है, कोणाचं स्वप्न आहे या ट्रॉफीला जिंकण्याचं, एसपीएल सीझन 5 ला जिंकण्याचं स्वप्न घेऊन जो मैदानावरती आलाय आणि तो कोण जिंकणार त्याची लढाई आता शेवटच्या बॉलवरती आले. आणि शेवटच्या बॉलवरती आल्याने पुन्हा एकदा आम्हाला वाटले बॉल 1 ची मॅच आता इथे संपते की काय. इतिहास थोडा बदल, परंतु तीच आठवण ताजी होती. पुन्हा पोझिशन बदलले आहेत आणि पोझिशन बदलत असताना म्हणजे लास्ट टाइम ज्यावेळेला दुसरा सीझन साहेबाचा झाला होता, एकविरा नारंगी 1 बॉल 1 चेंडूची गरज असताना रंजनदादा पाटील यांनी मॅच काढली होती. इथे आता रेहान दुर्गेश 11 आहे, त्यासमोर साई चरण आहे. आणि असं असताना 2 आता नवीन बॅटर सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आलाय. नवीन फलंदाज झाला पण त्याला संधी आहे. हीरो बनने का मौका उसके लिए भी है. बघूया हीरो कोण बनणार, कोण नायक बनणार, या मॅचचा हीरो कोण बनणार. शेवटचा बॉल आहे, शेवटचा बॉल, अंतिम बॉल या साहेब प्रीमियर लीगचं टायटल जे ट्रॉफी आहे. थोडासा वेळ जातोय, वेळ जातोय, वेळेवरती लक्ष ठेवा. येणारी वेळ तुमची चांगली असेल, गेलेली वेळही चांगली असेल, कारण वेळ सर्व काही बदलते, वेळ सर्व काही दाखवते, वेळ सर्वांवरती येते आणि वेळ सर्व काही शिकवते. आणि म्हणूनच वेळेमध्ये सगळे कामं करणं, योग्य त्या वेळेमध्ये करणं गरजेची असतात. ती योग्य त्या वेळेमध्ये काम कोणता संघ करेल. एक चेंडू काम करना होगा नेक, काम करना होगा नेक. 1 चेंडू 1
एक चेंडू एक मॅचला जिंकलाय